इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कॉम्प्युटर टायपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा। मिळवा जीसीसी टीबीसीचे ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान। ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस। कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती, शिक्षणात त्याचीच होईल प्रगती। दरवर्षी 100% निकालाची परंपरा अभिजित कॉम्प्युटर। बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कॉम्प्युटर। अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कॉम्प्युटर। कॉम्प्युटर टायपिंगशी मैत्री, सरकारी नोकरीची खात्री। अविरत 40 वर्षे शिक्षण कॉम्प्युटर क्षेत्रात वावरणारं विश्वसनीय नाव अभिजित कॉम्प्युटर टायपरायटिंग इन्स्टिट्यूट। करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची, ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची। इचलकरंजीतील एकमेव अद्ययावत कॉम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कॉम्प्युटर टायपरायटिंग इन्स्टिट्यूट। जीसीसी टीबीसी इंग्रजी, मराठी, हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स, सरकारी, निमसरकारी, खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम, गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स। संपर्क अग्निशामक रोड, महावीर अपार्टमेंट, पद्मावती कन्या शाळेसमोर, इचलकरंजी। मोबाईल क्रमांक आहे 99 22 23 0983 किंवा 79 72 93 14 45। भावाभावांच्या वादात एका महिलेचा दगडाने ठेचून खून करण्याचा प्रकार कडेगाव तालुक्यातील नेवरी येथे शनिवारी सायंकाळी घडला। या मारामारीत महिलेच्या पतीसह दीरही जखमी झाला असून या प्रकरणी 2 महिलांसह 5 जणांना रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं। सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील नेवरी येथे कौटुंबिक कारणातून अजय महाडिक व शरद महाडिक यांच्यात वाद झाला। या वादात प्रियंका अजय महाडिक वय 25 हिच्यासह पती अजय महाडिक आणि चुलत दीर नवनाथ बाबूराव महाडिक यांच्यावर हल्ला करण्यात आला। महिलेला दगडाने ठेचून धारदार हत्याराने मार करण्यात आले। यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झालेत। जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले। याबाबत कडेगाव पोलिसात नोंद झाली आहे। या प्रकरणी मृत महिलेची सासू तारामती अप्पासाहेब महाडिक, दीर शरद अप्पासाहेब महाडिक, जाऊ उला शरद महाडिक, पुतण्या अभिषेक शरद महाडिक या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शरद व अजय महाडिक हे सख्खे भाऊ आहेत। शरदचा मुंबई येथे रिक्षाचा व्यवसाय। तो 15 दिवसापूर्वी नेवरी येथे आला। शनिवारी सायंकाळी दोन्ही कुटुंबात भांडण सुरू झालं। रागाच्या भरात दीर शरद आणि पुतण्या अभिषेक यांना धारदार शस्त्रानं प्रियंकाच्या डोक्यावर व गळ्यावर तसेच तिच्या पती अजयच्याही डोक्यावर वार केले। त्यामुळे प्रियंकाचा जागीच मृत्यू झाला तर भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेचा चुलत दीर नवनाथ महाडिक जखमी झाला। त्यास स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। पुढील तपास कडेगाव पोलीस करत आहेत। सांगली प्रतिनिधी मराठी न्यूज।